हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। जागावाटपाबाबत महायुतीची आज रात्री दिल्लीमध्ये बैठक। अमित शहा आणि जेपी नड्डांसोबत बैठक होणार। मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, अजित पवार, प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार। राज्यातील डझनभर भाजप खासदारांचा स्ट्राईक रेट समाधानकारक नसल्याची माहिती। तर बीड, सोलापूर, उत्तर मुंबई, नांदेड, अहमदनगर, वर्धा, रावेर इत्यादी जागांवर भाजप उमेदवार बदलण्याची शक्यता। भाजपाने महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 35 जागा लढाव्यात। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सल्ला, 35 जागा मिळाव्यात। राज्यातील भाजप नेत्यांचा दिल्लीमध्ये आग्रह। रावसाहेब दानवेंच्या खिशामध्ये लोकसभेच्या उमेदवारांची यादी। दानवेंनी चिठ्ठी वाचली मात्र दाखवली नाही। भाजप गरज संपल्यानंतर शिंदे आणि अजित पवार गटाचं अरबी समुद्रामध्ये विसर्जन करेल। ठाकरे गटाच्या विनायक राऊतांची टीका। तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो, अमित शहा खोटं बोलतायत। 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाबाबत शहांनी शब्द दिलेला, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। फडणवीसांनी 2019 मध्ये पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं, समसमान वाटप होईल, मात्र खोटेपणा यांच्या अंगामध्ये भिनलेला आहे। खासदार संजय राऊतांची भाजपवर टीका। गडकरींनी राजीनामा द्यावा, महाविकास आघाडीतून निवडून आणू। उद्धव ठाकरेंची गडकरींना ऑफर। तर गडकरींच्या विरोधात आमच्याकडे तगडे उमेदवार, राजकारणामध्ये वक्तव्य करावी लागतात, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। विधानसभेत बावनकुळेंना तिकीट मिळालं नव्हतं, ते बावनकुळे नितीन गडकरींना तिकीट देणार, हा सर्वात मोठा विनोद। राऊतांची बावनकुळेंवर टीका। नितीन गडकरींचं कर्तृत्व मोठं, घरगडी असणाऱ्या राऊतांनी चिंता करू नये। महाराष्ट्र भाजपकडून राऊतांना प्रत्युत्तर, तुमच्या गटात बाप बेट्यांना सन्मान, भाजपची ठाकरे गटावर टीका। महाविकास आघाडीमध्ये विदर्भातील 10 जागांबाबत तिढा, ठाकरे गटाचा रामटेक, यवतमाळ, वाशिम आणि बुलडाण्याच्या जागेवर दावा, मात्र रामटेकच्या जागेवर काँग्रेसचाही दावा। मवियात 15 जागांचा तिढा कायम, भाजपसोबत पुन्हा जाणार नाही असं मतदारांना लेखी आश्वासन द्या, प्रकाश आंबेडकरांची मागणी। महाराष्ट्र द्रोह करणाऱ्यांसोबत आम्ही जाणार नाही, उद्धव ठाकरे कोणत्याही चोर मंडळाबरोबर जाणार नाहीत। ठाकरे एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चांवर राऊतांचं उत्तर। शरद पवार आजपासून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर। जेजुरीमध्ये शरद पवारांचं जल्लोषात स्वागत, तर उद्या भोर तालुक्यामध्ये पवारांची सभा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।